फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल. सो आज आपण संडे लंच साठी चाललेलो आहोत, विच इज प्लॅन बाय दीदी. हाय. सो एव्हरीवन इज सेट. श्रावी इज लुकिंग व्हेरी क्यूट. हाय म्हणा. हाय. And of course Rohit is driving. मी गाडी चालवते. या काही नाही, दीदीने प्लॅन केला होता. खूप दिवसापासून चाललं होतं की जाऊया जाऊया केरळा कॅफे. दीदीने प्लॅन केलाय पण दीदी पे करणार नाहीये. तर आपण जाऊयात आता केरळा कॅफेला. चला भेटूया तिथे आपण. बाय. सो गाईज, आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत केरळा कॅफेला, विच इज इन कल्याणी नगर. सी द ग्रीनरी गाईज. सो आता आपण जाऊयात केरळा कॅफेला. लेट्स गो इन दी एंट्रन्स. दिस इज अ केरळा कॅफे. हा त्याचा एंट्रन्स आहे. लेट्स गो इनसाइड द कॅफे. आम्ही कॅफेमध्ये येऊन पोहोचलेलो आहे आता. ऑलमोस्ट सेटल्ड डाऊन. श्रावी इज ऑन टॉप. दीदी नूडल्स खायचे तर तो शी इज गोइंग टू इट नूडल्स. दीदी व्हेरी नाईस ॲम्बियन्स. ॲक्च्युली छान ॲम्बियन्स आहे. नाव लेट्स ऑर्डर द फूड. एक मिनिट मला काहीतरी बोलायचं होतं. हा, मला हे सांगायचंय की मी आज आणि मी हमेशाच फक्त व्हेज खाते आणि मी आताही व्हेजच ऑर्डर करणार आहे. मित्रांनो, काही करा पण बायको बकरी करून द्या. खूप अवघड. ऑर्डर करूया आता. तू काय खाणार आहेस रावी? तू काय खाणार आहेस? नूडल्स खाणार आहे का? अजून काय खाणार? ओनली नूडल्स. ओके. काय खाणार? फक्त नूडल्स. ओनली नूडल्स, नो राइस. क्यों नहीं राइस खाना है आपको? ओनली नूडल्स खाणार आहे. तुझा ड्रेस खूप छान आहे पण. छान आहे का? असं कर, पोज दे मला, छान फोटो काढतो. ओ माय गॉड, काय खरं नाही बाबा. हॅपी फेस. ठरलं? ओके, तुझं ठरलं? येस. माझं ऑलरेडी. हे बघा, हे कसं चाललंय. ह्याच्यातून सर्च करायचं काय मेन्यू आहे आणि तो गुगलमध्ये सर्च करायचा. इतकी हुशार आहे, खूप हुशार आहे. हा ना, हे बायको आहे अशीच आहे. हे बघा. 2 मिनिटं. हा, 2 मिनिटं. ऐका काय करायचं आहे. इन्स्टेड ऑफ गोइंग फॉर टिफिन, आय एम सजेस्टिंग यू कॅन टेक चिकन मलाबारी करी, 3 of us, 3 पराठा. ओके. देन वी कॅन हॅव फोन बिर्याणी ऑल्सो. हे फोन ऑर्डर काय येत नाहीये. आपण दिलीच नाही ऑर्डर. हां, ऑर्डर दिलीच नाही. खूप वेळ होते का ऑर्डर? कुठे? पेंटिंग किती छान आहे. पेंटिंग छान.
काय ठरतंय खायचं? काय ठरलेलं आहे? फूड इज हिअर. यम यम मसाला पापड. पायनॅपल व्हॉट? काय हे? कुलुकी. पायनॅपल कुलुकी. पायनॅपल कुलुकी. Shrav is having pineapple kuluki. लेमन. ओके. उसमें वो मिर्ची वगैरह आता वो नहीं है, वही है क्या? कांट सी. तर हे हा प्रकार काय आहे, ह्याच्यामध्ये सब्जा आहे. सब्जा देन लेमन वॉटर अँड सम चिलीज. फेमस आहे इथे. आणि पापड पण ॲज युजल पापड पण फेमस. सो दुसरी डिश आली आपली स्टार्टर म्हणून पनीर मसाला. माय सेकंड प्रॉन्स पनीर सम चटणी. श्रावीची पायची का डिश. श्रावी नूडल्स. श्रावी इज हॅव्हिंग नूडल्स. ह्याला इडियप्पम म्हणतात. पण हे कोकोनट मिल्कसोबत सर्व केलं जातं. बट इथं अनफॉर्च्युनेटली आज ते अवेलेबल नाही आहे. बट इट इज व्हेरी नाईस डिश. मस्ट हॅव. असं काही दिसतं. ओव्हरऑल एक्सपिरियन्स इज गोइंग गुड. इज कम आपलं मेन डिश आलेली आहे. ओके. सो दिस इज विल स्टार्ट. लाईक दीदी प्लीज एक्सप्लेन. ही ऑथेंटिक बनाना लीफ थाली आहे, केरळाची स्पेशालिटी. ह्याच्यामध्ये असतं सांबार, केरळाचं सांबार. त्याच्यानंतर मोरू वेल्लम, जे आपल्याकडे ताक असतं तसंच हा प्रकार आहे. मिक्स व्हेजिटेबल आहे ही. स्टू, व्हेजिटेबल स्टू म्हणतात याला. त्याच्यानंतर एक भाजी आहे लाईक कोरमा टाईप. आणि दिस इज मोर लाईक कढी. comes with papad, chutney and rice, red rice. And sweet dish is payasam. Payasam rahela, payasam. And one more dish came. And this is pure veg thali. Thank you. For my cute bakri. So, पप्पा कसं आहे जेवण? मम्मी कसं आहे जेवण? छान आहे ना? सो गाईज मी तुम्हाला केरला कॅफे ॲम्बियन्स दाखवते. प्लीज कम विथ मी. सो दिस इज द सिटिंग एरिया. तुम्ही बघू शकता ते त्यांनी छान वुडन थीम दिलेली आहे. आणि ह्या साईडला त्यांनी छान सुंदर हत्तीची पेंटिंग केलेली आहे, जी की खूप सुंदर दिसते. साऊथ केरलाची फीलिंग येते हे पाहून आपल्याला. आणि मी तुम्हाला अजून एक बाजू दाखवते ह्या कॅफेची. अनदर सिटिंग साइड ऑफ दिस कॅफे विच इज दिस. सो गाईज मला प्लीज हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट थ्रू कळवा. आणि प्लीज सबस्क्राईब करा आमच्या ब्लॉगला. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. आपण लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगला.
थँक यू फॉर वॉचिंग गाईज. ओके बाय.